मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. गांधीनगर ग्रामपंचायतचे DSC पोर्टल कार्यान्वित. आता विकास कामांचा धडाका. आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. सरपंच संदीप पाटोळे व सदस्यांची पत्रकार परिषदेत माहिती. विकास कामांसाठी येणाऱ्या निधींचं DSC पोर्टलचं गेल्या 1.5 वर्षापासून बंद झाल्याने निधी जमा होऊनही तो खर्च न करता आल्यामुळे गावची विकास कामे खोळंबली होती. मात्र आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे पोर्टल कार्यान्वित झाल्याने सुमारे 1,30,00,000 रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध झाल्याने आता विकास कामांचा धडाका सुरू करू, अशी ग्वाही संदीप पाटोळे, सरपंच, उपसरपंच विनोद हुजुरानी व अन्य सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, आम्ही 1.5 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर शासनाकडून मिळणारा निधी ज्या खात्यात जमा होतो ते DSC पोर्टलच कार्यान्वित नसल्याने निधी जमा झाला, पण तो खर्च करण्यास ग्रामपंचायतीला बंधने आली. पण हे पोर्टल कसे कार्यान्वित झाले यासाठी पाठपुरावा करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते महसूल विभाग, तहसीलदार, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. नेत्यांकडूनही पाठपुरावा करण्यात आला, परंतु याच बराच वेळ गेला. प्रचंड पाठपुरावा करूनही यात यश आले नाही. अखेर जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. त्यातूनही त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यातच हे गाव महसुली नसल्याने हे पोर्टल बंद करण्यात आल्याची कारणेही पुढे आली. त्यामुळे त्यासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा करण्यात आला. निधीच नाही तर विकास कामे कशी करायची असा प्रश्न पडला. त्याचा परिणाम ग्रामपंचायतीच्या कारभारावरही झाला. केवळ मिळणाऱ्या घरफाळा व पाणीपट्टी वसुलीतून ग्राप खर्च सुरू होता. यातून कामगारांचे पगार, लाईट बिल, कचरा उठाव खर्च व अन्य खर्च करणे अक्षरशः मुश्किल झाले होते. अशाही परिस्थितीत ग्रामपंचायतचा कारभार काटकसरीने सुरू होता. परंतु 1.5 वर्षात निधी खात्यावर जमा आहे, परंतु ते पोर्टल बंद असल्याने खर्च करण्यात मर्यादा आल्या. त्यामुळे बरीच विकास कामे प्रलंबित राहिली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतूनही नाराजी पसरली होती. अखेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना भेटून याबाबतची संपूर्ण माहिती सांगितल्यानंतर त्यांनी लगेच पाठपुरावा सुरू केला. दरम्यानच्या काळात सरपंच संदीप पाटोळे, सदस्य गजेंद्र हेगडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी व राजू चंदनशिवे यांनी महाडिक गटातून आमदार सतेज पाटील गटात जाहीर प्रवेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने निधीचे पोर्टल सुरू करण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी प्रचंड परिश्रम घेतले. मुंबई, मंत्रालय ते दिल्ली असा जलदगतीने पाठपुरावा झाल्याने शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतीचे DSC पोर्टल कार्यान्वित झाल्याचे सरपंच संदीप पाटोळे यांनी सांगितले. यासाठी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील लागलीच पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही त्यांनी आभार मानले. आता निधी उपलब्ध होताच गांधीनगरातील गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांचा धडाका सुरू करू, अशी ग्वाहीही त्यांनी त्यावेळी दिली. यासाठी आता प्रत्येक प्रभागातील आराखडा तयार करून प्रभागात प्रलंबित असलेली विकास कामे तडीस नेऊ, असेही त्यांनी सांगितले. गांधीनगरातील थकीत घरफाळा व पाणीपट्टी 1 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही वसुलीही आता कायद्याचा आधार घेऊन वसूल करणार असल्याचेही सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत सदस्य निवास तामगावे, सनी चंदवानी, गजेंद्र हेगडे, रियाज संधी, अर्जुन मिसाळ, श्रीमती जहिदा इनामदार, सौ वैशाली चोंबे तसेच सचिन जोशी, प्रताप चंदवानी आदी उपस्थित होते. 8 दिवसात आमची गांधीनगर ग्रामपंचायतीची DSC ॲक्टिवेट झाली आहे आणि लवकरच आम्ही गांधीनगरचा कामं करून कायापालट करू. त्याबद्दल ऋतुराज दादा आणि बंटी साहेबांचे आम्ही गांधीनगर ग्रामपंचायतीतर्फे आभार मानतो. अशाच रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला